पहिला प्रश्न अर्थात आता चान्स मिळणार आहे राज्यमंत्री अदिती तटकरे यांना. हिंदुस्तान या इंडिया? हिंदुस्तान, इंडिया, भारत तिघही चालते. ओके, नेक्स्ट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जी. बी टीम का सी टीम का झेड टीम? मी काय मला असं वाटतं या प्रश्नामध्ये मी जास्त पडायला नको, पण आपली लोकेशन सध्या आहे 24 क्राफ्ट्स 24K क्राफ्ट्स अँड ग्रूव्स. तर ए टीम, बी टीम, सी टीम मला माहित नाही, पण पी टीम म्हणू शकतो आपण इथे या लोकेशनमध्ये. नाही, आमची परिस्थिती खऱ्या अर्थाने आपल्या सांगू का, सगळ्यांची. एक फिल्म आली होती पती पत्नी और वो. तर जे वो जे होते ना ते आम्ही आहे. कधी हे म्हणतो हे आमचे, हे म्हणतो नाही हे आमचे नाही, म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आमची की काय करायचं आम्हाला कळत नाही. अच्छा, आमदार धीरज देशमुख. तो इम्तियाज भाई, अभी आईपीएल का दौर चल रहा है, 2 नई टीम आईपीएल में इस बार उतरी हैं, तो आप कौन सी टीम में खेलना चाहेंगे, गुजरात में या लखनऊ में? मैं खेलूं ना खेलूं, देखूं ना देखूं, लेकिन गुजरात जीतना नहीं चाहिए करके ये मेरी पूरी कोशिश है. और ये मन से नहीं है, दिल से बोल रहा हूं मैं. ओके, आता नेक्स्ट मी आमदार परिणय फुके यांना. नाही ते विचारणार नाही आम्ही एकट. चालेल ना भाऊ? रायडर सह फॉर्मॅलिटी करा. तरी विचार लागेल. नाही तुमचं आता नुकतंच तुम्ही तुमच्या पक्षाने महाविकास आघाडीला युती करण्यासाठी निमंत्रण दिलं की आम्ही युतीला तयार आहे, कारण हे जसे प्रश्न विचारत आहे तसंही बाकी लोक विचारतात की तुम्ही बी टीम आहे. तसंच तुम्ही युतीचा यांना प्रस्ताव पाठवला, त्या प्रस्तावाचं काय झालं? काय आहे की प्रस्ताव दिलेला आहे आणि ते जे 3 चाकीची ऑटो रिक्षा आहे ना, फक्त 2 चाकीला दिलेले आहे, मी त्यांना दिलं नाही आम्ही. तर आता आमचा चाक कशा फिट करायचे आहे तर त्यांना बघायचे आहे. आतापर्यंत काही आलेलं नाही 4 आहे. चाकीचा ऑटो रिक्षा सोडणार नाही मी, त्यांच्या मागे राहणार आहे. कारण देशामध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीला पराभव करण्यासाठी एक चाक लावण्याची गरज आहे. मला वाटलं होतं तिघच माझ्या विरोधात, तुम्ही चौथी विरोधात. बरं, चला आपला अराजकीय असा हा हीट वेव्हचा राऊंड संपलेला आहे. प्लीज मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही प्लीज स्थानापन्न व्हावं. आणि थंडा पाणी आहे यार, तुम बोले गरम आहे करके. नाही, सवाल गरम आहे, ये थंड आहे. सरकारनामा हीट वेव्ह मध्ये पहिल्यांदा राज्यमंत्री अदिती तटकरे रेडी आहेत. इथे पाण्याच्या छोट्या पूलमध्ये त्यांनी पाय सुद्धा डिप केलेले आहेत आणि आता हीट वेव्हला सुरुवात होणार आहे. प्रश्नांना सुरुवात करूयात. पहिल्यांदा आपण इम्तियाजजींना प्रश्न विचारायला सांगूया. पहिलाच ओपनिंग बॉलर एकदम स्ट्रॉंग आहे. आपल्या घरातले किती लोक हे पॉलिटिक्समध्ये मोठे मोठे पोस्ट होल्ड करते? मला इतकं तर माहीत आहे की डॅडी जे आहे लोकसभामध्ये, आपण विधानसभामध्ये, मग बाकीचे जे कार्यकर्ते असते ते फक्त गोट्या खेळण्यासाठी असते. एक तर आम्ही 3 जण पदावर आहोत. 1 लोकसभा, वडील लोकसभा खासदार आहेत, मी दुसरी विधानसभा आणि माझा भाऊ विधान परिषद. आणि वैशिष्ट्य म्हणजे कुठलाही न निवडणूक लढता निवडून आलेला नाहीये, लोकांमधूनच निवडून आलेला आहे. मला वाटते कार्यकर्त्यांना मंजूर असेल म्हणून त्यांनी निवडून दिला असेल. माझी या प्रश्नाला विकेट गेली असती, पण चांगला फेस केला त्यांनी. सप्लिमेंटरी अलाउड आहे. मला असं सांगण्यात आलं होतं की ओपन माईक चॅलेंज, सरकारनामा ओपन माईक चॅलेंज मोस्टली अराजकीय आहे, पण आता इथे बसून मला असं वाटतं की राजकीय आहे का असा मला प्रश्न पडला. नेक्स्ट आपण जाऊयात प्रश्न. आपण डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, तुमचा प्रश्न. आपण आपल्या परिवारामध्ये सगळ्यात लहान आणि खूप कमी वयामध्ये मला वाटतं आपण मंत्री झाला आणि आता वडील लोकसभेमध्ये आहेत. तुम्हाला
लोकसभेमध्ये जायला आवडेल का इथेच आवडणार आहे मंत्रीपद भूषवायला? सध्या तर पहिलीच टर्म आहे. वडील 25 वर्ष पहिले आमदारच होते आणि मग ते खासदार झाले. तो होपफुली तसंच रुटीन 25 राहिलं. वर्ष राहणार आहे. म्हणजे आम्ही शिंदे पॅटर्न जे आहे खाली म्हणजे वडील आणि खासदार श्रीकांतजी डॉक्टर, तसं आम्ही इथे उलट पॅटर्न आम्ही सध्या तरी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो मी रिक्वेस्ट करतो आमदार धीरज देशमुख यांना. त्यांनी प्रश्न माझा विचारा. प्रश्न विचारायच्या पहिलं एक रायडर सांगतो की प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे आणि जे मी ऑप्शन दिले त्याच्यामध्ये एक चूज करावंच लागेल. ओके, अजित दादा का सुप्रियाताई? फोन फ्रेंड आहे का? आता पवार साहेबांचा ऑप्शन नाही आहे. नाही पवार साहेब. मी म्हणलं तुम्हाला रायडर आमचा आहे. अजित दादा की सुप्रियाताई? राज्यात अजितदादा, केंद्रात सुप्रिया. तो ऊपर जाने का तय है. वा, क्या बात आहे. बरं, पुढे नेक्स्ट आमदार परिणय फुके, तुम्ही प्लीज प्रश्न विचारा. नाही, आता राज्यात 2 मंत्रिमंडळ खाली आहे राष्ट्रवादीच्या कोट्यात, आणि तुमचं काम बघून मागील 2-2.5 वर्षाचं काम बघून जर तुमच्या पक्षश्रेष्ठींना वाटलं की तुमचं प्रमोशन केलं पाहिजे कॅबिनेट मंत्री म्हणून, तर तुम्ही कोणत्या खात्याचे मंत्री व्हायला, म्हणजे रायडर सोबत आहे माझं, जे धीरजजीनं रायडर दिला, गृह खातं की अल्पसंख्याक खातं, कोणत्याच्या कॅबिनेट मंत्री होणं तुम्ही पसंत करणार? मी सध्या तर राज्यमंत्री म्हणून खरं खुश आहे. पहिल्या टर्म मध्ये राज्यमंत्री मिळणं पण खूप मला वाटतं मोठी गोष्ट आहे. आणि जी सध्याची परिस्थिती आहे महाविकास आघाडीचं सरकार, त्यामुळे 25 वर्ष आणखीन हे सरकार टिकायला काय हरकत नाही. त्यामुळे पुढच्या टर्म मध्ये कॅबिनेट मिळालं तर. ओके, बरं, आपला हीट वेव्ह मध्ये चांगला सामना केला. पहिलाच प्रश्न फारच गंभीर होता, त्याला छान उत्तर दिलं तुम्ही. थँक्यू व्हेरी मच या हीट वेव्हचा सामना केल्याबद्दल. ओके, पहिला प्रश्न राज्यमंत्री अदिती तटकरे. विलासराव देशमुख साहेब यांची एक कुठली अशी क्वालिटी होती की तुम्हाला वाटतं की ती तुम्ही कधीच स्वतः आत्मसात करू शकणार नाही, म्हणजे स्वतःमध्ये ती कधी डेव्हलप करू शकणार नाही, अशी एक कुठली डिफिकल्ट क्वालिटी, आणि एक कुठली अशी क्वालिटी आहे की ती राजकारणात येताना पहिलीच तुम्ही त्यांच्याकडून स्वतःमध्ये डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला? सर्वात अवघड त्यांचा जो स्वभाव होता, शांत, संयमी, राग न येणं, हे मला वाटत नाही की आजच्या पिढीला किंवा कुणालाही ते सहज जमेल, ज्या पद्धतीचं राजकारण आज आपण सगळे बघतो. आणि त्यांच्याकडून जे शिकण्यासारखं आहे, श्रद्धा आणि सबुरी. राजकारणामध्ये काम करत असताना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर हे ठेवून आपलं काम करत राहणे, एवढीच त्यांच्याकडून शिकणे. वा. खासदार इम्तियाज. एक ॲक्ट्रेस होती जिनिलिया डिसूजा, ती वहिनी नाही, ती ॲक्ट्रेस म्हणून चांगली होती की तुमच्या भावाची बायको म्हणून ती माझी चांगली? वहिनी म्हणून ती सर्वात चांगली आहे. नेक्स्ट क्वेश्चन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे. मला वाटतं आपल्या परिवारामध्ये खूप मोठा राजकीय वारसा आहे, आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये अमित देशमुख म्हणजे विलासराव देशमुखांनंतर खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावरती, आणि त्याचबरोबर दुसरीकडे तुमचा भाऊ सुपरस्टार रितेश, अशा या दोघांच्या मध्ये आपण तिसरे आहात, आणि आपल्यालाही स्वतःची एक वेगळी ओळख, स्वातंत्र्य ओळख जी आहे ती बनवण्यासाठी आपण आपला मार्ग जो तो कशा प्रकारे प्रशस्त केला? राजकारणात यायचा तसा विचार लहानपणापासून कधी माझ्या डोक्यात नव्हता. व्यवसाय करणं, आपल्या भागात काम करणं हा एक विचार होता. राजकारणाची ओढ किंवा राजकीय क्षेत्रामध्ये लोकांच्या स्वीकारल्यामुळं मला ओढण्यात आलं, आणि लोकांनी एक प्रतिसाद दिला की तुम्ही काहीतरी करू शकता, आम्ही तुमच्यामध्ये देखील एक क्षमता पाहतो. आणि मग एखाद्या वेळेस जी आपल्याकडं लोकांमध्ये जी आपल्याला वाटतं की आपल्यामध्ये जे पोटेन्शियल लोक बघत आहेत त्याला एकदा टेस्ट करून बघावं, आणि म्हणून हा प्रवास सुरू झाला. आणि स्वतः आत्तापर्यंत
बरं चाललंय असं म्हणावं लागेल. आमदार परिणय फुके. विलासराव देशमुख साहेबचं जे आम्ही बघितलं आहे, वाचलं आहे त्यांच्याबद्दल, तर ते पुरोगामी होते, अँटी BJP अँटी शिवसेना होते, नाही ते विरोधात होते. आज जर विलासराव देशमुख साहेब असले असते तर ही महाविकास आघाडी अस्तित्वात आली असती काय? 100% आली असती, त्याच्यामध्ये दुमत नाही. किंबहुना एखाद्या वेळेस ते असते तर आम्हाला असं कधी कधी वाटतं की आघाडीचीच आली असती. सेनेची गरज पडली नाही. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. हीट वेव्हचा सामना खूप उत्कृष्टरित्या केलेला आहे. राज्यमंत्री अदिती तटकरे, पहिला प्रश्न. खासदार म्हणून तुमची ही दुसरी टर्म आहे. 2014 ते 19 फर्स्ट आणि आता सेकंड. दोन्ही टर्ममध्ये तुम्हाला पार्लमेंटमध्ये डिफरन्स काय वाटतो? पाणी थंड आहे ना. मला वाटतं 2014 आणि 2019, 2014मध्ये सगळंच नवीन होतं. 2014चा सुरुवातीचा काळ एकदम सगळ्या गोष्टी समजण्यामध्ये, शिकण्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये जे लीडर्स किंवा जे निवडून आले होते किंवा आणि चांगले ओरेटर्स होते, चांगल्या गोष्टी आम्हाला 2014मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक स्पीच असतील लोक देणारे. आता इम्तियाजसारखे लोक आले, पण अगोदर जे लोक होतं त्याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं होतं. खूप त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ स्पीचेस आपल्याला बघायला मिळाले. आणि 2019मध्येही आता नवीन पिढी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आले, नवीन फर्स्ट टाइमर्स. तर त्यांच्याकडूनही काहीतरी आपल्याला पहिला एक वेगळा अनुभव होता, आता एक वेगळा अनुभव. दुसरा प्रश्न, इम्तियाज जलीलजी. समजले ना? समजा केंद्रामध्ये तुमची सरकार आली, सत्ता आली, तर प्रधानमंत्री उद्धव ठाकरे चांगलं असू शकतं किंवा शरद पवार चांगलं असू शकतं? जेव्हा सरकार येईल तेव्हा आली समजा, आली ऑफकोर्स आली नाव द्या एक. ऑफकोर्स उद्धव ठाकरे साहेब. ओके, नाईस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट मी रिक्वेस्ट करतो आमदार धीरज देशमुख यांना. आता हे राजकीय प्रश्न बरेच झाले, तुम्हाला साधा सोपा प्रश्न आहे. तुमची आवडती हिरोईन कोण? मल्टिपल चॉईस आहे इथे. हा, तेच आहे. तेच विचार करतोय कोण कोण आहे ते. कुछ नाम मैं बोल दूं? असं मल्टिपल्स आहेत. नाही नाही, पण द्या ना, म्हणजे ऑडियन्सला आपल्या चॉईस बद्दल थोडंफार कळेल. हे ओपन माईक आहे, हीट वेव्ह त्यावेळेस काय आहे. माहिती का, सेफ उत्तर देऊ शकता तुम्ही. दिवंगत कोणाचं तरी नाव सांगा. आता मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही नेक्स्ट प्रश्न विचारा. मला 2 विचारायचे होते, पण एकच विचारू, 2 विचारू? मला त्यांनी पास केल्यामुळे तुम्ही 2 घेऊ शकता. नाही, एकच विचारा, एकच. Will be तुम्ही fair. एक मेडिकल हेल्प सेंटर तुम्ही चालू केलेलं आहे, ते तुम्ही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र, कारण 2014 ते 19 माननीय देवेंद्रजी फडणवीसांचं एक CM रिलीफ फंड होतं, ते चांगल्याने काम केलं. तसंच काम तुम्ही तुमच्या ठाण्या मतदारसंघात करतात आहे, तसं काम तुम्ही महाराष्ट्रात करणार का? नक्कीच. आता वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमाने आम्ही जे काम करतोय फक्त ठाणे जिल्ह्यामध्ये नाही आहे. आपल्याला माहिती असेल की आज 24 जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय मदत कक्ष काम करते. आणि वैद्यकीय मदत कक्ष ज्यांनी म्हणजे जो पाहतो सगळं काम, तो मंगेश चिवटे मागेच बसलेला आहे. तर पूर्ण महाराष्ट्रभर आपण काम करतोय. या मोठं काम या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमाने सुरू झालेलं आहे. 24 जिल्ह्यांमध्ये जे व्हॉलेंटियर्स काम करतात ते कुठंही एकही रुपये आमच्याकडून घेत नाही, स्वयंस्फूर्तीने ते काम करतात. आणि मला वाटतं हा जो पॅटर्न आहे सगळ्याच पक्षांनी जर अवलंबला तर मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये वैद्यकीय क्रांती घडू शकते. दुसरं विचारू काय?
दुसरा नको दुसरा, मग सगळ्यांना मला एक द्यावं लागेल. नाही नाही, यांचा बरं, पास झाला ना. पास झाला म्हणून चला बरं ठीक आहे. ओके हां. महाविकास आघाडी सरकारमध्ये तुम्ही कोणाच्या कामावर समाधानी आहे? मुख्यमंत्री की अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर? कोणाचं काम चांगलं आहे? मला वाटतं या राज्याचं नेतृत्व करणारे उद्धवजी ठाकरे साहेब आज ते मुख्यमंत्री म्हणून आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर एकनाथजी शिंदे साहेब काम करत आहेत. त्यांच्यामुळेच आज ते अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर आहेत आणि त्यांचं डिपार्टमेंटचं काम जसं मुख्यमंत्री पूर्ण राज्याचा गाडा आखतायत, त्यांच्याचबरोबर अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर जे आहेत ते या पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहेत. थँक्यू व्हेरी मच. मी रिक्वेस्ट करतो की प्लीज तुम्ही स्थानापन्न व्हावं. ते म्हणतात पाणी असो अथवा नसो मी हीट वेव्हचा सामना करीन. मी नागपूरचा आहे. नाही, आम्ही भाजपमध्ये असल्यावर पहिले बर्फ घेऊनच फिरतो. पहिला प्रश्न ॲज युजल राज्यमंत्री आदिती तटकरे. आपण ज्या पार्टीचं प्रतिनिधित्व करता त्याच्यातला एक असा विचार जो आपल्या राष्ट्राला पुढे नेऊ शकतो आणि एक असा विचार जो राष्ट्राला 100 वर्ष मागे नेऊ शकतो, असं कुठले दोन? बघा, भाजप हा देशातला जगातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि हा आपल्या देशाला, भारताला जगात नंबर 1 नेण्याची क्षमता असलेला एकमेव पक्ष या देशात आहे, तो भाजप आहे. आणि त्याचा असं कोणी देशाला मागे नेण्याचा कधीच विचार नाही आहे. आणि जो भाजपचे सर्वच विचार जे आहेत ते देशाला पुढे नेण्याचे आहे. आमचं ब्रीदवाक्यच आहे, फर्स्ट कंट्री दॅन पार्टी दॅन मी. म्हणजे देश मागे नेण्याचा कुठेच विषय नाही, देश पुढेच जाणार आहे आणि जगातला नंबर 1 देश हा भारतीय जनता पार्टीच्याच राज्यात होणार आहे. इम्तियाजी. लोकसभेमध्ये जेव्हा मी आपले 300पेक्षा जास्त खासदारांना ऐकतो तर असा एक भरम तयार करण्यात येतं की 2014 पूर्वी या देशामध्ये काही नाही होतं. 2014च्या नंतरच सगळं आलेलं आहे. म्हणजे आम्हाला हे वाट बघायची आहे की जे खासदार करोनाच्या बाबतीत काय काय बोलत होतो, काय कसलीही फेलियर ते दाखवत नाही. म्हणजे ऐसा भी वक्त आएगा क्या कि आप बोलने लगेंगे कि ये जो चांद उग रहा है और सूरज जो डूब रहा है वो भी मोदी जी की वजह से ही हो रहा है करके, हवा भी चल रही है तो मोदी जी की वजह से. ऐसा हो सकता है, आपको लगता है? क्योंकि जिस तरह से भक्ति की चरम सीमा पे आप लोग चले जाते हैं तो आएगा वो दिन. देखिए, ऐसा है कि आपने ये सवाल पूछ के ये तीनों के मन में जो शंका थी कि आप बी टीम है, ये आपने दूर कर दी. और दूसरा, ऐसा भारतीय जनता पार्टी के कोई भी नेता या कोई भी कार्यकर्ता, कोई भी मेंबर ऑफ पार्लियामेंट या कोई भी मंत्री ने कभी जो प्रकार का आप बोल रहे वैसे प्रकार का मुझे कभी ज्ञात नहीं है, मैंने कभी सुना नहीं है और ऐसा कोई बोलता नहीं. हमारे यहाँ वो संस्कार ही नहीं है. तो इसीलिए आप जो आपका मिसकंसेप्ट है वो दूर करना चाहिए. यानी इन तीनों का मिसकंसेप्ट आपके प्रश्न ने दूर कर दिया, पर मुझे लगता है कि आपने भी ये मिसकंसेप्ट दूर करना चाहिए. सप्लीमेंट्री पूछ नहीं सकता हूँ, नहीं तो इसी के ऊपर अपन दोनों की जो हो जाती थी वो बाद में मिलके कर लेंगे. जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. आता भारतात इलेक्शन लढताय, जिंकता पण आहे. भारताच्या बाहेर पण विचार केला इलेक्शन लढायचा. आणि अजून एक आहे, एक सप्लिमेंटरी अजून विचारतो. नाही एक मगाशी त्यांनी 2 विचारले. नाही, ते पास झालं होतं म्हणून. जगातला ताकदवर पक्ष आहे, सगळ्या गोष्टी झाल्यात, सगळं मान्य आहे. अच्छे दिन येणार कधी? या देशात मला वाटतं पहिला प्रश्न नंतर देतो. असा आहे की मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारे आपला देश प्रगती करतोय, एक दिवस निश्चित इतकी ताकद होणार आपल्या देशाची, या भारताची इतकी ताकद होणार की जगातल्या कोणत्याही निवडणुका ते प्रभावित करू शकणार, हे तुम्हाला सांगतो. आणि आपण मागच्या वेळेस बघितलं की ट्रम्प आपल्या मदतीसाठी इथे आपल्या देशात आले होते, मोदीजींच्या मदतीसाठी. याच्या पुढे मला वाटतं बाकी देशातही कोणाला
त्याच्यामुळेच ट्रम्प गेले. नाही ते काही झालं असणार. बघा असं आहे, एक सेकंड मला उत्तर देऊ द्या. या पूर्ण या देशाच्या किंवा जगाच्या इतिहासात पहिल्यांदा कोणत्या तरी एका देशाच्या प्रेसिडेन्शियल उमेदवाराने दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानाला विनंती केली की तुम्ही मला मदत करा. ही त्यातल्या त्यात मोठी गोष्ट आहे. तो जिंकणं हारणं हीच सेकंडरी आहे. मदतीसाठी मला सांगा, दुसऱ्या या देशात या पूर्ण याच्यात सगळे पॉप्युलर खूप सारे प्राईम मिनिस्टर होते, पण दुसऱ्या देशाच्या लोकांनी मदतीसाठी हात तरी पुढे केला आहे का? आपले पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी असे आहेत की ज्यांच्या पुढे अमेरिकासारखा जगातला सर्वात ताकदवर देश, त्या ताकदवर देशाचे सिटिंग प्रेसिडेंट ते मोदीजींपुढे हात पसरवतात आणि तुम्ही मला मदत करा, मतदान मिळण्याकरता मदत करा. हे त्यातल्या त्यात या देशासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता म्हणून माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला, अच्छे दिन कब आएंगे. असं आहे की या देशात ज्या प्रकारे भ्रष्टाचार बंद झालेला आहे, 2014च्या पहिले ज्या प्रमाणात भ्रष्टाचार होत होता, ज्या प्रमाणात घोटाळे होत होते, ते आज 2014 ते 2022 आहे. आज एकही त्या प्रकारचा घोटाळा बाहेर आला नाही. हेच या देशाच्या नागरिकांसाठी अच्छे दिन आहे असं मला वाटतं. वा, नेक्स्ट धीरजजी. आपल्या तिघे चौघही नाही म्हणून तुम्हाला नाही, आता आपल्या पक्षाबद्दल जगातला सर्वात मोठा पक्ष, शक्तिशाली पक्ष, नेतृत्व हे सगळं आपल्याकडं ताकद असताना आणि आपण म्हणलात की 14 नंतर जो काय कायापालट देशामध्ये आणि जगामध्ये आपण प्रभावी आहात, पण प्रत्येक वेळेस कुठलाही प्रश्न आपण काढता आपण नेहरूजींची का आठवण काढता? कारण असं आहे की काँग्रेस आजही स्वतःच्या पक्षाच्या अध्यक्षांच्या भरोश्यावर मतं मागत नाही किंवा त्यांच्या पक्षाच्या दुसऱ्या कोणत्याही पंतप्रधानांच्या भरोश्यावर मतं मागत नाही. ते आजही नेहरूजींच्याच भरोश्यावर मतं मागतात. म्हणून असं आहे की आमच्या पक्षात असं वाटतं की कंपॅरिझन झाली पाहिजे, त्यांच्यासोबतच झाली पाहिजे. दुसरे बाकी काँग्रेसच्याच नजरेत बाकी जितके पंतप्रधान या देशात झाले ते काही तेवढ्या त्यांच्या भरोश्यावर मतं मिळणार. अटल बिहारी वाजपेयी पण पंतप्रधान झालेत, ते ह्या गेल्या 60 वर्षामधलेच आहेत. नाही बघा, कंपॅरिझन कधी विरोधकासोबत होतं, आपसात थोडी ना कंपॅरिझन होतं. तुम्ही हे तर मान्य करता की नेहरूजींनी काहीतरी केलंय. नाही काँग्रेस पक्ष हे मानतं. कंपेअर करण्यासाठी काहीतरी असलं पाहिजे ना, नाहीतर आता इम्तियाज भाई म्हणले कुछ था ही नहीं, एटलीस्ट अभी है कि कुछ था उससे कंपेअर कर. नाही ऐसा है की काँग्रेस पक्षच हे मानतं, म्हणजे काँग्रेस पक्षाचं आजचं नेतृत्व जे मानतं मागील 10-15 वर्षापासून जे काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करतात आहे की नेहरूजी, कारण ते आताही नेहरूजी आणि गांधीजींच्या नावाने मतं मागतात. त्यांच्याकडे दुसऱ्या कोणत्याही पंतप्रधानाच्या भरोश्यावर मतं मागण्याकरता त्यांच्याकडे जागा नाही आहे किंवा काम दाखवण्याकरता जागा नाही. ते कंपॅरिझन नेहरूजीचं करतात, म्हणून आम्ही टीका नेहरूजींवर करतो. नागपूर मुळे खरी हीट वेव्ह इकडे आलेली आहे.